हॅलो एव्हरीवन। आज मी ब्लॉग शूट करते। हा माझा पहिला ब्लॉग आहे, त्याच्यामुळे त्याची सुरुवात देवापासून मी केलेली आहे। हे माझं देवघर आहे। आज रक्षाबंधन पण आहे, त्याच्यामुळे सकाळी सकाळी देवांची छान पूजा करून घेतली। देवांना देव राखी पण आणल्या आहेत। सर्व देवांना मी एक एक देव राखी ठेवली, बांधता येत नाही त्याच्यामुळे सर्व देवांना एक एक देव राखी ठेवली आहे। नंतर देवाऱ्याला सुद्धा एक राखी मी बांधून घेतली आहे। छान। मी दरवर्षी माझ्या कारला सुद्धा राखी बांधते, तर आज मी कारलाही राखी बांधून घेते। मी कार, कृष्ण, दरवर्षी मी या 3 गोष्टी करतच असते देवाला, कारला, आणि माझ्या घरात कृष्ण आहे छान, जो मी मथुरेवरून आणलेला होता, त्याला मी दरवर्षी राखी बांधते। हा तो कृष्ण। बांधायला जागा नाही आहे त्याच्यामुळे मी तिथे ठेवून दिलेली ती। आज रक्षाबंधन आहे, भाऊ येतील, भावांसाठी पण मी राख्या आणून ठेवल्या आहेत। लाल रंग ह्यावेळेस बांधायचा नाही आहे, त्याच्यामुळे ब्ल्यू येलो कलरमध्ये मी आणलेला आहे। मी आता ताट सर्व सजवून घेते, मग भाऊ येतील आज। सुंदर राख्या होत्या। घर पण स्वच्छ आवरून घेतलेलं आहे। सकाळी सकाळी आज सर्व तयारी झालेली आहे, स्वच्छ घर आवरून झालेलं आहे। हा माझा बनी डॉगी माझा खूप छान आहे, त्याला पेडिग्री खूप आवडते। असेल तिथे पेडिग्री, आणि ही ग्रेव्ही त्याच्यासाठी आणलेली आहे। त्याचा जेवणाचा टाईम झाला आहे, मी ती ग्रेव्ही आणि पेडिग्री त्याला मिक्स करून देते। तो खूप आवडीने खातो। रोज ॲक्च्युली मी त्याला दूध आणि चपाती देते, आज ग्रेव्ही आणि हे पेडिग्री देणार आहे। हे दोन टाईम होतं त्याला, एक पॅकेटमध्ये 2दा होतं त्याचं फूड। ते बघून खूप खुश होतो तो पेडिग्री। बनी खा। अचानक जोरात पाऊस चालू झाला। सकाळपर्यंत वाटत नव्हतं पाऊस पडेल आज, अचानक जोरात चालू झाला आणि माझ्या घरचा राखीचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मी भावाने त्याच्याकडेच बोलवलं, त्याच्यामुळे आम्ही निघालो। पण आम्ही निघत असताना बनी माझा डॉगी खूप ओरडत होता, त्याला घरात एकटं सोडून चाललो होतो आम्ही। तर मग नंतर विचार केला त्यालाही सोबत घेऊन जाऊ, आणि तो खूप खुश होतो गाडीत आला की, त्याला खूप आनंद होत असतो। त्यालाही घेऊन आम्ही निघालो आहे। आता मी निघालो आहे भावाकडे, नंतर काही भाग मी शूट करेन। थँक्यू।